आज चंद्रग्रहण आहे. यामध्ये सर्वत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचा जणू काही बाजार सुटलेला आहे. चंद्रग्रहणामध्ये अन्नावरती हा परिणाम होतो, तो परिणाम होतो, तर गर्भवती मातांना तर जणू काही शापच लागणार आहे अशा अंधश्रद्धा आपण सर्रासपणे बाळगतो. मात्र नेमकं चंद्रग्रहण काय आहे, त्याचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो, कसा होतो हे आपल्याला माहिती नसतं. मात्र कोणीतरी काहीतरी सांगणार आणि आपण आपलं ते ऐकणार. मुळात हे सगळं कर्मकांड, थोटांड आणि अंधश्रद्धा आहे. आज विज्ञानाच्या 21व्या शतकात आपण हे सगळं मानतो. हे फार मोठं माणूस म्हणून असलेलं आपलं दुर्दैव आहे. मग विज्ञान काय फक्त पैसा कमवायला, वेगवेगळं खायला, चांगली कपडे घालायला आहे का? विज्ञानाच्या दृष्टीने आपण जगायला कधी सुरुवात करणार आहोत याचा विचार आपण केला पाहिजे. मुळात चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक आणि खगोलीय घटना आहे. विज्ञानाच्या दृष्टीने याकडे पाहताना त्यात कोणती भीती किंवा शुभ अशुभ संकेत नसून ती केवळ सूर्य, पृथ्वी, चंद्र यांच्या स्थितीचा खेळ आहे. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यालाच आपण चंद्रग्रहण असे म्हणतो. आणि हे केवळ पौर्णिमेलाच का होते असा प्रश्न आला तर चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होते, कारण त्या दिवशी चंद्र आणि सूर्य एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात. मात्र प्रत्येक पौर्णिमेला ते होत नाही, कारण चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या तुलनेत सुमारे 5 अंश कललेली आहे. जेव्हा ती तिन्ही गोल एकाच प्लेन मध्ये येतात तेव्हाच ग्रहण घडते. ग्रहणांच्या किरणेमुळे अन्नांवरती कोणताही परिणाम होत नाही. हे केवळ प्रकाश आणि सावलीचे खेळ आहेत. ग्रहणाचा मानवी शरीरावरती कोणताही चुकीचा परिणाम नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. विज्ञानाच्या अंगाने आपण जगलं पाहिजे. समोरच्याला प्रश्न विचारले पाहिजे, ग्रहांनी परिणाम होतो तर तो कसा होतो ते तू सांग. धन्यवाद.